रामकृष्ण हरी माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, संत तुकाराम महाराज की जय, विठुराया की जय। या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून लाखो भाविक आज पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत। आता आम्ही आहोत करमाळ्यापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावरती कर्जत करमाळा या हायवेवरती आलेली आहे। त्याची शिस्तबद्धता बघा। या ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारे नियोजन केलेलं आहे अतिशय सुंदर आणि सुबक विठुरायाच्या दर्शनासाठी ही सर्व मंडळी भाविक अतिशय आतुर झालेले आहेत। आणि हा आषाढी एकादशीचा महोत्सव हा फक्त एकच रस्ता नव्हे तर महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यातून पंढरपूरच्या देशाने एवढे येणारे जितके काही रस्ते आहेत त्याला अशा मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी चालले आहेत। माऊली आहेत आपल्यासोबत। माऊली तालुका श्रीरामपूर भरपूर लांबून आलेले आहेत। किती 300 किलोमीटरवरून दिंडी म्हणजे भक्ताचं आपल्या देवावरती किती प्रेम असावं याचं उदाहरण म्हणजे 300 किलोमीटर वारी करून हे भाविक या ठिकाणी विठुरायाच्या भेटीसाठी चालले। तुम्ही किती वर्षापासून वारी करता माऊली? 32 वर्षापासून माऊली करतात। म्हणजे माऊली 32 वर्षापासून वारी करतायत अविरतपणे। भगवंताने आजपर्यंत तुम्हाला ही वारी केली त्याच्यात ऊर्जा कशी मिळते तुम्हाला एवढं 300 किलोमीटर चालण्याची? आनंद मिळतो तुम्हाला, आनंद भरपूर मिळतो। आणि इतके सगळे लोक असताना त्यांची रस्त्याने राहण्याची जेवणाची अतिशय सगळी सुंदर अशी सोय केलेली असते। कुठल्या प्रकारची अडचण येत नाहीये। भांडार चौकात देखील त्यांचं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करताय। हा बघा तुम्ही हा वैष्णवांचा मेळा अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीने विठुरायाच्या दर्शनासाठी चाललेला आहे। आणि या आपल्या माता भगिनी या ठिकाणी आपल्या डोक्यावरती कलश घेऊन माऊलीच्या दर्शनासाठी चालली आहेत। अतिशय सुंदर आणि शिस्तबद्धता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। किती हा सोहळा वैष्णवांचा देखणा आहे। आपला हा पंढरीचा विठुराया या भक्तांना नेहमीच त्यांच्या सुखदुःखात सहभागी असतो। किंबहुना विठुराया प्रत्यक्षात या वारीमध्ये चालत असतो आणि या भक्तांना वेळोवेळी आधार देत असतो, धीर देत असतो। आणि अशा प्रकारे या महिला आमच्या भगिनी त्याचप्रमाणे माऊली किती वर्षापासून आता तुम्ही दिंडीला जाईल? 6 वर्षापासून चालायला त्रास होतो तुम्हाला? पांडुरंग आणि परमात्मा त्यांना घेऊन जातो अशी त्यांची भावना आहे। आणि मला अतिशय
अतिशय सुंदर असं सुरेख असा रथ सजवलेला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील देवस्थान दरवर्षी जातात. 31 वर्षापासून लोकसभा भागातून त्यांनी पंढरपूरला जागा देखील घेतली. आपल्या भक्तांची सोयी खासियत आहे की अविरत 100 वर्षाची वारीची परंपरा आणि विठुरायाच्या दर्शनासाठी आतून महिला प्रदर्शन केली. कारण कसं बांधव विठुरायाच्या दर्शनासाठी आतून झालेला आहे आणि त्यांना दरवर्षी नाही ऐकणे गायले गीता, नाही ऐकणे गायले गीता, सर्दीला जसा दिले सर्दीला जसा दिले या ठिकाणी आपले संत महाराष्ट्रांचे काही दिवस त्या ठिकाणी हे क्षेत्र माके गावचे असणारे सरपंच माननीय परमार्थ प्रेमी अनिल भाऊ धुले यांनी या ठिकाणी आपल्या संत विश्राम बाबांच्या दिंडी सोहळ्याला सदिच्छास्परी भेट दिली आणि खरं तर आमच्यासारख्या गायक वादकाला आणि वारकऱ्याला खरं तर असं आणि राजकारणाचे जर साथ जर या परमार्थाला असेल तर खऱ्या अर्थाने आम्हाला तितकंच प्राप्तीचं खऱ्या अर्थाने गोड येत असतं. जसं वारकऱ्याच्या पाठीमागे मागे पुढे उभा राही सांभाळीत आधी आघात निवारा, तसं भगवान परमात्मा वारकऱ्याच्या पाठीमागे आणि पुढे उभा राहतो दुःख निवारण करण्यासाठी. तसं आम्हाला परमार्थ करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील अशी मान्यवर मंडळी, सरपंच उपसरपंच अधिकारी सर्व मोठी मोठी मंडळी खऱ्या अर्थाने आमच्या पाठीमागे वगैरे मागे आणि पुढे जर उभं राहिले तर खऱ्या अर्थाने आम्हाला एक बघण्यासाठी एक स्फूर्ती येते आणि वेगळं आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये भजन त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आठवतंय. 2 मिनिटं थांबवा 2 मिनिटं. या ठिकाणी या दिंडी सोहळ्याच्या वतीनं आमचे माकागावचे सरपंच अनिल भाऊ घुले उपस्थित आहेत. मी विनंती करतो महाराजांना की त्यांनी त्यांचा सन्मान या ठिकाणी स्वीकारावा. आमचे अनिल भाऊ घुले सरपंच माका या ठिकाणी या दिंडी सोहळ्यासाठी आपलं छोटंसं योगदान देत आहेत. त्याप्रमाणे त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करतायत. तरी मी सर्वांना विनंती करतो, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत
तुकाराम महाराज की श्री संत तुळशीराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्ही महाराज ज्याप्रमाणे म्हटले राजकारणाचा भर या मिळालेला या भक्तांना मिळालं पाहिजे आणि 100% आपल्या परमार्थिक रूपामध्ये सर्व राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रातील लोक आपल्याला वेळोवेळी योगदान देतील। कारण विठुरायाच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर या महाराष्ट्राला जशा समस्या सुटतात तसेच या वारकरी आणि पंतांच्या महाराजांच्या चरणी ज्यावेळेस राजकारणी एकत्र येतील आणि आध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्र हातात हात घालून काम करेल त्याच दिवशी खऱ्या अर्थानं आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल आणि या महाराष्ट्राची जी संतांची साधूची परंपरा आहे ती अविरतपणे आणि अखंडपणे पुढेही तेजतपणे ते चालत राहील अशी आम्ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करून आपल्या दिंडी सोहळ्यासाठी आम्ही माका गावचे सरपंच अनिल भाऊ खुले आणि आमच्या समस्त वारकरी परिवाराला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो। भविष्यातही आम्ही आपल्या सोबत आहोत, कधी आज्ञा आम्ही तुमच्या नक्की साथ देऊ असा शब्द आश्वस्त करतो तुम्हाला आणि या ठिकाणी या सोहळ्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी। या ठिकाणी सदिच्छा भेट दिली माननीय अनिल भाऊ गुले म्हणून आमच्या दिंडी सोहळ्याच्या वतीनं बाबांचा प्रसाद म्हणून मी त्यांना शिवाजीदादा पाटील मुटे यांना मी डायरेक्टर यांना मी विनंती करतो की आदरणीय सरपंच साहेबांचा सन्मान शिवाजीदादांनी बाबांचा प्रसाद म्हणून त्यांना द्यावा आणि त्यांनी पण तो स्वीकारावा असं मी सरपंच साहेबांना विनंती करतो। श्री संत तुळशीराम महाराज की, श्री संत तुळशीराम महाराज की। धन्यवाद। तुम्ही आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलात आणि 2 शब्द बोलून आमच्या वारकऱ्यांची विचारपूस केली। तुम्हाला खूप खूप असणारे धन्यवाद। जय जय। ओके, जय जय।